भगवान बुद्धांनी दिली सुंदर शिकवण। एकदा एक व्यक्ती रागाने चिडून भगवान बुद्धाजवळ आला। एका क्षणी त्याने भगवान बुद्धाला शिव्या देण्यास सुरू केले। त्या व्यक्तीला वाटले शिव्या ऐकून भगवान बुद्ध रागावतील। भगवान बुद्धांना त्याला रागाला आणायचे होते, पण ते तर शांतच होते। भगवान बुद्धांच्या प्रसन्न चेहऱ्यावर काहीच फरक पडला नाही। त्यामुळे त्या व्यक्तीला फारच राग आला आणि जास्तच शिव्या देऊ लागला। तरीही बुद्ध शांत राहून हसतच होते। त्यांच्या डोळ्यात प्रेम दिसत होते। शिव्या देऊन देऊन शेवटी व्यक्ती थकला आणि दमला आणि म्हणाला, मी तुम्हाला इतक्या शिव्या देत आहे, तरी तुम्ही मात्र एक शब्दही बोलत नाही, असे का? भगवान बुद्ध शांतपणे म्हणाले, अरे मित्रा, तुझ्या शिव्यापैकी एकही शिवी मी घेतलेली नाही। तो व्यक्ती म्हणतो, तुम्ही शिव्या ऐकल्या हे तर खरे ना? बुद्ध म्हणाले, मला शिव्यांचा काही उपयोगच नाही, तर त्या मी ऐकू तरी कशाला? तो व्यक्ती म्हणतो, तर मग मी दिलेल्या शिव्यांचे काय झाले? बुद्ध म्हणाले, त्या सर्व तुझ्याजवळच राहिल्या आहेत। तो व्यक्ती म्हणतो, पण मी तर तुम्हालाच शिव्या दिल्या होत्या। बुद्ध म्हणाले, पण मी तर तुझी एकही शिवी स्वीकारलेली नाही। आता मात्र व्यक्ती विचारात पडला, म्हणजे याचा अर्थ काय? भगवान बुद्धाने त्याला प्रेमाने जवळ बसवले आणि म्हणाले, अरे मित्रा, समज तुझ्या हातात फुले आहेत। ती तू कोणाला तरी देऊ इच्छितोस, पण त्याने ती घेतलीच नाहीत, तर ती फुले कोणाजवळ राहतील? व्यक्तीने सांगितले, अर्थात ती फुले माझ्याजवळच राहतील। बुद्ध म्हणतात, अगदी बरोबर, तुझ्या शिव्यांचे देखील त्या फुलासारखेच आहे। तू मला शिव्या देत राहिलास, पण मी तर त्या स्वीकारल्याच नाहीत, त्यामुळे त्या शिव्या तुझ्याजवळच राहिल्या नाहीत का? भगवान बुद्धाने त्याला समजावले। आता त्या व्यक्तीच्या डोक्यात प्रकाश पडला। शिव्या ऐकणाऱ्याने शिव्या स्वीकारल्या नाहीत, तर त्या जो शिव्या देत असतो त्याच्याजवळच राहतील, हे त्याला कळून चुकले। व्यक्तीला भगवान बुद्धांची थोरवी पटली। त्याने भगवान बुद्धांना नमस्कार केला आणि तो भगवान बुद्धांचा शिष्य झाला। तात्पर्य: प्रेमात मोठी ताकद असते। प्रेमाने बोलल्याने मोठ्यातले मोठे दुश्मन सुद्धा शरणागती स्वीकारतात।